काय ग, उशीर झाला आज यायला? अशी का दिसते? तब्येत बरी नाहीये? 2 दिवस झाले तुला सर्दी झाली आहे. मी सांगते वाफ घे, गरम पाणी पी, माझं ऐकायला नको. ताप आहे? ताप आलाय? थांब बघते. अगं ताप आलाय तुला? अगं काय नाही, मला कळतं ना ताप आलाय. होय, शेविंग क्रीम कुठे गोळ्यांमध्ये ठेवता हो. हे घे, क्रोसिन घे तू. आता आपण डॉक्टरांकडे जाऊया, मी फोन करते. चल. आणि केवढी थंडी आहे, जरा जाड कपडे घालून बाहेर पडावं. हा ते काय ते पातळ पातळ कपडे घालतेस सगळे. एरवी ते ऑनलाईन सगळे मागून ठेवलेले जाडे जाडे स्वेटर आणि टी शर्ट आणि फुल हँडचं काय 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 ते कुठे आहे सगळं? घरात एवढ्या शाली आहेत, मफलर आहेत, माझे चांगले चांगले स्वेटर आहेत, ते वापरायला नको. असंच बाहेर पडायचं आणि मग आजारी पडायचं. त्या ऑफिसमधल्या एसीमुळेच झालं असणार आहे जास्त. ते एसी बीसी सगळे काढून टाकले पाहिजेत ऑफिसमधून, काही गरज नाहीये. आरोग्यासाठी चांगलं नसतं ते. काय पूर्वजांनी उगाचच पंखे बनवले का? एसीच बनवले असते ना डायरेक्ट. तो फोन पहिला फेकून दे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय, इंस्टाग्रामवर बघत बसायला नाही सांगितलंय तुला. उद्या डायरेक्ट पिकनिक. ताप उतरला नाहीये अजून, आत्ता पहिला डोस घेतलायस. उद्या जर घराच्या बाहेर पाऊल जरी ठेवायचा विचार केलास ना, तर तू आहे आणि मी आहे. काय बोलतात मित्र, सगळ्या मित्रमैत्रिणींना ताप आणेन मी तुझ्या. थोडं डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. झोप झोप झोप. काही बोल, काही सांगूच नकोस मला. झोप. पिकनिका करतेय. आम्ही आपली काळजी करत बसायची, ह्यांची आजारपण ह्यांची काढायची. हे उठले सुटले चालले पिकनिका करायला.